एसटीपी प्रकल्पामधून मैलायुक्त सांडपाणी थेट काळ्या ओढ्यात। थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली तक्रार। टाकवडे वेस येथील एसटीपी प्रकल्पातून विना प्रक्रिया पिवळ्या रंगाचे मैलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यात जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील यांच्या निदर्शनास आले। तसा पाहणी अहवाल त्यांनी तयार केला आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली होती। महापालिकेच्या एसटीपी संपवेलमधून काळ्या ओढ्यात प्रक्रिया न करता दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने मासे मृत्युमुखी पडत आहेत। तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। कित्येक वर्षापासून पाणी ओढ्यात मिसळत आहे। अनेक वेळा मैलायुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असतो। सांडपाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक यंत्रणा वापरली जात नाही। प्रक्रिया केल्यानंतर पाण्याच्या चाचण्या होत नाहीत। तरी महापालिका आयुक्त आदींवर फौजदारी गुन्हे दाखल करून बँक गॅरंटी जप्त करावी अशी मागणी केली जात होती। त्याला अनुसरून प्रदूषण नियंत्रण मंडळातील क्षेत्रीय अधिकारी पाटील यांनी संपवेलला भेट दिली। या भेटीदरम्यान पंपिंग स्टेशनमधून एसटीपीकडे उपसा सुरू होता, परंतु खालील बाजूने उपशाच्या पाईपमधून विनाप्रक्रिया काळ्या पिवळ्या रंगाचं मैलायुक्त सांडपाणी काळ्या ओढ्यामध्ये जात होतं। नवीन एसटीपीमधून शेजारी पाईप जोडण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे। सांडपाणी काळ्या ओढ्यात जात होते, त्यावर निर्जंतुकीकरणासाठी TCSचा वापर करत नव्हते। त्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी नव्हती। नवीन एसटीपीच्या आउटलेटची पाईप काळ्या ओढ्यामध्ये सोडण्यासाठी टाकली आहे। रोडच्या खालील बाजूस असणाऱ्या बंधाऱ्यावर तरंगता कचरा काढण्याची व्यवस्था आढळून आली नाही। तसेच निर्जंतुकीकरणाची व्यवस्था नव्हती। यामुळे विनाप्रक्रिया सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत होतं, असा पाहणी अहवाल पाटील यांनी तयार केला। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।